नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा जास्त वेळ घेणार नाहोत. आज आपण ज्या काही जानेवारी महिन्याच्या चालू घडामोडी आहेत त्या पूर्ण कव्हर केल्या आहेत. तर या चालू घडामोडी बघा जवळपास 200 ते 250 दरम्यान आहेत. त्यासाठी आपण जास्त वेळ घेणार नाहोत. एकदम फास्ट पद्धतीने आपण रिव्हिजन म्हणून या चालू घडामोडी कव्हर करणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न आहे, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 कोणास जाहीर झालाय? तर बघा पर्याय अ ब, पर्याय अ आणि क सात्विक साईराज रंकिरेड्डी, चिराग शेट्टी यांना 2023 हा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे, अर्जुन पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? योग्य उत्तर पर्याय ड, वरीलपैकी सर्व योग्य. आदिती स्वामी, मोहम्मद शमी, शीतल देवी या तिघांनाही बघा अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा बघा तिसरा प्रश्न आहे, नुकतंच किती जणांना अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर बघा पर्याय अ 26 जणांना अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा बघा चौथा प्रश्न आहे, ॲथलेटिक्स या खेळ प्रकारात किती जणांना अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर पर्याय ब 2 जणांना. त्यानंतरचा बघा पाचवा प्रश्न आहे, कोणता खेळाडू हा IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, मिचेल स्टार्क, KKRने यांना घेतलेला आहे. तर हा बघा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्यानंतर दुसरा कोण आहे? तर पॅट कमिन्स. पुढचा प्रश्न आहे, IPL 2024 हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब, हर्षल पटेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अंडर 19 क्रिकेट आशिया कप 2023चा विजेता कोणता संघ ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ, बांगलादेश. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, अब्देह फताह अल सिसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क, इजिप्त. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, कविता सेल्वाराज. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2024च्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित केले होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, इमॅन्युएल मॅक्रॉन. 2022ला अब्दुल फतेह अल सिसी हे फ्रान्सचे राष्ट्रपती आहेत, यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ, आर वैशाली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 2023चा कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय ड, प्रकाश पर्येकर. पुढचा प्रश्न आहे, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 2024चा शुभारंभ कोठे पार पडला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, पिंपरी चिंचवड, पुणे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ICCच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत कोणी पहिले स्थान पटकावले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, केशव महाराज. टेस्टमध्ये कोण आहे? जसप्रीत बुमराह. आणि T20मध्ये कोण आहे? तर आदिल रशीद. पुढचा प्रश्न आहे बघा, थिरुवल्लूर यांना समर्पित पुतळ्याचे अनावरण कोणत्या देशात करण्यात आले? योग्य उत्तर पर्याय ड, फ्रान्स. पुढचा प्रश्न आहे, 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर पर्याय क, कृष्णात खोत यांना रिंगाण या कादंबरीसाठी. पुढचा प्रश्न आहे, पॅरा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर पर्याय क, शीतल देवी. पुढचा प्रश्न आहे, रमन सिंह यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ, छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे, मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क, नरेंद्र सिंह तोमर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तिरंदाजी या खेळासाठी कोणास अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर पर्याय ड, पर्याय अ आणि क दोन्ही म्हणजेच आदिती स्वामी आणि ओजस देवतळ या दोघांनाही बघा तिरंदाजी खेळासाठी अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, क्रिकेट या खेळासाठी कोणास अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब, मोहम्मद शमी यांना.
पुढचा प्रश्न आहे ICCच्या एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत कोणी पहिले स्थान पटकावले? पुन्हा प्रश्नाला आहे. पर्याय क केशव महाराज. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे गोल्फ खेळासाठी द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क जसकिरत सिंग. पुढचा प्रश्न आहे पवन कुमार आणि रितू नेगी यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड कबड्डी. पुढचा प्रश्न आहे गृह मंत्रालयाने संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवली आहे? तर योग्य उत्तर आहे CISF. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील कोणत्या नगरपालिकेने पुस्तकाच्या बगीचाची निर्मिती केली आहे? तर योग्य उत्तर पर्याय क एरंडोल. पुढचा प्रश्न आहे AI सेफ्टी समिट 2023 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर पर्याय ब ब्रिटन. पुढचा प्रश्न कोणता देश जगात सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश ठरला आहे? तर योग्य उत्तर पर्याय क भारत. पुढचा प्रश्न आहे 2023च्या ब्रिटिश अकादमी बुक प्राइजची विजेता कोण बनली आहे? तर योग्य उत्तर पर्याय ब नंदिता दास. पुढचा प्रश्न आहे सचिन तेंडुलकर यांचा देशातील कोणत्या क्रिकेट स्टेडियमवर पुतळा उभारण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब वानखेडी मुंबई स्टेडियमवर बघा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील जातीय जनगणना करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती बनली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ जखणगाव अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे भारताचा नेमबाज ऐश्वर्य तोमरने 2023च्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब सुवर्ण पदक. पुढचा प्रश्न आहे मुला मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वाधिक नोंद कोणत्या राज्यात झाली? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक नोंद आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे FIH प्लेयर ऑफ द इयर 2023 पुरस्कार कोणत्या हॉकीपटूने जिंकला आहे? तर योग्य उत्तर पर्याय ब हार्दिक सिंग. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे पहिला डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क शरद पवार. पुढचा प्रश्न आहे देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक खाजगी विद्यापीठे आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ गुजरात. पुढचा प्रश्न आहे चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर स्पर्धा 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क डी गुकेश. पुढचा प्रश्न आहे ओपेक या संघटनेतून कोणता देश बाहेर पडला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ अंगोला. पुढचा प्रश्न आहे 2024च्या खेलो इंडिया युथ स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडल्या? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड मुरलीधर चांदेकर. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब अरविंद पनगारिया. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड नितीन करीर. पुढचा प्रश्न आहे मॅन ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड LP हेमंत के श्रीनिवासुलू. पुढचा प्रश्न आहे 2023 फाईड वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप कोणी जिंकली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ मॅग्नस कार्लसन. पुढचा प्रश्न आहे CNN बिझनेसचे CEO ऑफ द इयर 2023 कोणास सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क सत्या नाडेला. पुढचा प्रश्न आहे DRDO स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क 1 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे अयोध्येच्या श्रीराम मंदिरामध्ये पुजारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड मोहित पांडे. पुढचा प्रश्न आहे राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती कोणत्या नगर परिषदेने केली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क हिंगणघाट. पुढचा प्रश्न आहे दुसरे विश्व मराठी संमेलन 2024 कोठे आयोजित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे
नवी मुंबई, पर्याय ब नवी मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, कोणाला 2024चा MS स्वामीनाथन पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड BR कंबोज. पुढचा प्रश्न आहे, पहिले अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पुणे. पुढचा प्रश्न आहे बघा, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पर्याय अ बिसाठी भारत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने 22 जानेवारी हा दिवस ड्राय डे म्हणून घोषित केला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे, दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड S सुरेश कुमार. पुढचा प्रश्न आहे, 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा कोठे सुरू झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब वृंदावन. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेने 2024 हे कशाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ उंट. पुढचा प्रश्न आहे, वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क आलिया मीर. वीर झालंय पण ते मीर आहे, आलिया मीर यांना प्रदान करण्यात आले. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नॅशनल स्ट्रीट फूड फेस्टिवल 2023 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न डॉक्टर BR आंबेडकर पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. पुढचा प्रश्न आहे, स्कॉटिश स्क्वॅश ज्युनियर ओपन 2023 मध्ये महिला अंडर-19 विजेतेपद कोणी जिंकले? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब अनाहत सिंग. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने ब्रिक्स गटात सामील होण्याचे आमंत्रण अधिकृतपणे नाकारले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ अर्जेंटिना. पुढचा प्रश्न आहे, इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात कोणते राज्य अव्वल आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, ICC मेन्स T20 प्लेयर ऑफ द इयर 2023 खालीलपैकी कोण ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब सूर्यकुमार यादव. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी हे नाव देण्यात आले. भारतातील सर्वात मोठा सागरी सेतू आणि छत्रपती संभाजी महाराज हे नाव कोणाला देण्यात आले? तर बघा मुंबईचा जो काही कोस्टल रोड आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे, डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी 2024 मध्ये कोणत्या देशात होणार आहे किंवा सुरू आहे सध्या? तर पर्याय क बघा पाकिस्तान या देशामध्ये सुरू आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती STचा दर्जा देण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, कोणता केंद्रशासित प्रदेश PM विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला GI टॅग प्राप्त झाला आहे? पर्याय ड ओडिसा या राज्यातील खजूर गुळाला GI टॅग प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र ST महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क माधव कुसेकर. पुढचा प्रश्न आहे, संसद रत्न पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर बघा पर्याय अ आणि ब खासदार
अमोल कोल्हे, खासदार श्रीकांत शिंदे या दोघांनाही बघा संसद रत्न पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब रघुराम अय्यर. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या पोलिसांनी मिशन इन्व्हेस्टिगेशन ॲपर्सेंट 75 डे हा उपक्रम सुरू केला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड बिहार. बिहारच्या पोलिसांनी बघा. आणि बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत? नितीश कुमार. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच कोणत्या राज्यात चंदुबी उत्सव 2024 हा साजरा करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब आसाम या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न आहे, राणी दुर्गावती श्री अन्न प्रोत्साहन योजना 2024 कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ महाराष्ट्र राज्यामध्ये बघा 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क मनोज मुकुंद नरवणे. पुढचा प्रश्न आहे, PM मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कोणत्या देशातील 3 मंत्र्यांना पदावरून निलंबित केले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड मालदीव. पुढचा प्रश्न आहे, स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य देशात अव्वल ठरले आहे? तर योग्य उत्तर आपला महाराष्ट्र बघा देशात अव्वल ठरला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023 ने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर बघा पर्याय अ युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेला ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड 2023 ने सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे, युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीची बैठक 2024 मध्ये कुठे होणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब भारत. पुढचा प्रश्न आहे, 2023 या वर्षात देशात सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क बर्निहाट मेघालय. पुढचा प्रश्न आहे, व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला किंवा कोण उपस्थित होते? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ शेख मोहम्मद बिन झायेद हे उपस्थित होते. आणि 75व्या प्रजासत्ताक दिनी कोण उपस्थित होते? तर इमॅन्युएल मॅक्रॉन. ही जी काही समिट होती तर ती कुठे पार पडली होती? तर बघा गांधीनगर, गुजरात गांधीनगर या ठिकाणी पार पडली होती. पुढचा प्रश्न आहे, पहिला कार्बन फॅसिलिटी प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ हजीराव गुजरात. पुढचा प्रश्न आहे, IIT मद्रास आपले दुसरे विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू करणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड श्रीलंका. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलासाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आले आहे? पर्याय ड दृष्टी 10 स्टारलाइनर. पुढचा प्रश्न आहे, घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब दिव्यकृती सिंग. पुढचा प्रश्न आहे, शेरिंग तोबगे यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क भूतान. पुढचा प्रश्न आहे, ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ बर्नाल्ड एर्नॉल्ट. मित्रांनो, ही जी काही ब्लूमबर्ग बिलियनियर्स यादी आहे ती प्रत्येक दिवशी चेंज होत राहते, तेव्हा अपडेट राहा. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील सर्वात मोठ्या जागतिक व्यापार शोचे उद्घाटन कोठे केले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब गांधीनगर गुजरात. पुढचा प्रश्न आहे, 2024 मध्ये युनेस्कोच्या 46व्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असणार आहे? पर्याय ड भारत. पुढचा प्रश्न आहे, व्हायब्रंट गुजरात समिट 2024 ची थीम खालीलपैकी काय आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क गेटवे टू द फ्युचर. पुढचा प्रश्न आहे, TCWI 2023 नुसार भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर कोणते ठरले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ चेन्नई. पुढचा प्रश्न आहे, CNN न्यूज 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडिया ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे
पर्याय क इस्रो याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? एस सोमनाथ, श्रीधर सोमनाथ हे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले, त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड संगीत. पुढचा प्रश्न आहे, 18वे विद्रोही साहित्य संमेलन 2024 महाराष्ट्रात कोठे पार पडले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क अमळनेर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ नारायण महाराज जाधव. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लाई चिंगते विजयी झाले आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क तैवान. पुढचा प्रश्न आहे, 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोठे पार पडला? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ कोलकाता, पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क 102व्या. पुढचा प्रश्न आहे, 150 आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू कोण बनला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ रोहित शर्मा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब मिझोरम. पुढचा प्रश्न आहे, भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू खालीलपैकी कोण बनला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड आर प्रज्ञानंदा. कोणाला मागे टाकून? तर बघा पर्याय अ विश्वनाथ आनंद यांना मागे टाकून हा आर प्रज्ञानंदा हा भारताचा नंबर 1 बुद्धिबळपटू बनला आहे. पुढचा प्रश्न आहे, 2023चा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू पुरस्कार कोणी पटकावला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ लिओनेल मेसी यांनी पटकावला आहे. त्याचबरोबर टाइम मासिकचा जो काही ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार 2023 हा आहे बघा, हा देखील लिओनेल मेसी यांनाच मिळाला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डिसेंबर 2023 साठीचा ICCचा सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क पॅट कमिन्स. पुढचा प्रश्न आहे, देशात पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, आशियाई नेमबाजी स्पर्धा 2024 कोणत्या देशात पार पडली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब इंडोनेशिया. पुढचा प्रश्न आहे, गांधी ए लाईफ इन 3 कॅम्पेन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड MJ अकबर. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय T20 फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज कोण बनला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब रोहित शर्मा. पुढचा प्रश्न आहे, तीर्थस्थान जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत कोणत्या जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न आहे, 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर पोहोचले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क 3ऱ्या. पुढचा प्रश्न आहे, 2024ची 54वी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड दावोस, स्वित्झर्लंड या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली. तर बघा संभव ही स्वतंत्र संपर्क यंत्रणा भारतीय दळणवळणासाठी भारतीय लष्कराने केली. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, देशातील एकूण स्टार्टअप संख्येत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या जोडीने मलेशिया बॅडमिंटन सुपर 1000 स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क सात्विक साईराज व चिराग शेट्टी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ष हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड 2023. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या काळात कोणते अभियान राबविण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड रस्ते सुरक्षा अभियान. पुढचा प्रश्न आहे, जल्लीकट्टू उत्सव 2024 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला?
तर योग्य उत्तर आहे पर्याय क तमिळनाडू. योग्य उत्तर आहे तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे आशियाई बौद्ध परिषद 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ नवी दिल्ली, भारत. पुढचा प्रश्न आहे नवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क फरीदाबाद, हरियाणा या ठिकाणी पार पडला. पुढचा प्रश्न आहे आसाम राज्याचा सर्वोच्च सन्मान आसाम वैभव कोणाला प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड रंजन गोगोई. पुढचा प्रश्न आहे MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्समध्ये भारत कोणत्या स्थानी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब दुसऱ्या स्थानी. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने युवा निधी योजना सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे नीती आयोग अहवालानुसार कोणत्या राज्याने गरिबीत सर्वाधिक घट नोंदवली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क विजयवाडा, आंध्र प्रदेश. 206 फूट एवढी उंची आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशाबरोबर IMP प्रश्न आहे कोणत्या देशाबरोबर अयुथया नौदल युद्ध सराव 2024 हा आयोजित केला आहे? तर बघा पर्याय क थायलंड या देशाबरोबर. पुढचा प्रश्न आहे मुख्यमंत्री महिला उद्यमिता अभियान योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ आसाम या राज्याने. पुढचा प्रश्न आहे 96व्या मिस अमेरिका 2024 ची विजेता कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ मेडिसन मार्श. पुढचा प्रश्न आहे देशात पहिल्यांदा कोणत्या नदीवर सौर ऊर्जेवर चालणारी बोट धावणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क शरयू नदी. पुढचा प्रश्न आहे खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात जुने कोणते कृष्णविवर शोधले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब GNZ11. पुढचा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते राम मंदिरावरील टपाल तिकिटाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड नरेंद्र मोदी. आणि यांच्याच हस्ते बघा राम मंदिराचे जे काही प्राणप्रतिष्ठा सोहळा होता तर त्याचे उद्घाटन बघा नरेंद्र मोदी यांनीच केले आहे. केव्हा? 22 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2024 कोणत्या देशात सुरू झाली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क दक्षिण आफ्रिका. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार किती वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग संस्थेत प्रवेश बंदी करण्यात आली आहे? योग्य उत्तर पर्याय अ 16. पुढचा प्रश्न आहे सशस्त्र सीमा बल SSBचे नवीन महासंचालक कोण बनले आहेत? योग्य उत्तर पर्याय क दलजीत सिंह चौधरी. पुढचा प्रश्न आहे महतारी वंदना योजना 2024 कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? योग्य उत्तर आहे पर्याय क छत्तीसगड. पुढचा प्रश्न आहे फोर्ब्सच्या अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वात मजबूत चलन कोणते बनले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ कुवेती दिनार. पुढचा प्रश्न आहे द्विपक्षीय मालिकेसाठी ICCच्या पहिल्या महिला तटस्थ पंच कोण बनल्या आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब श्यू रेडफर्न. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय जहाज दुरुस्ती सुविधा केंद्राचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ कोचीन, केरळ. पुढचा प्रश्न आहे PM नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 8 अमृत प्रकल्प सुरू केले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय ड सोलापूर. पुढचा प्रश्न आहे चर्चेमध्ये असलेले चेंज 6 मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क चीन. पुढचा प्रश्न आहे आशियातील सर्वात मोठा एव्हिएशन एक्स्पो इव्हिंग्स इंडिया 2024 कोठे आयोजित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ हैदराबाद, तेलंगणा. पुढचा प्रश्न आहे BCCIचा जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड रवी शास्त्री. पुढचा प्रश्न आहे कोणत्या योजनेअंतर्गत घराच्या छतांवर सौर ऊर्जा पॅनल बसवण्यात येणार आहे? तर योग्य उत्तर आहे PM सूर्योदय योजना.
पुढचा प्रश्न आहे BCCIचा क्रिकेटर ऑफ द इयर 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ शुभमन गिल. पुढचा प्रश्न आहे पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ नवनाथ गोरे. पुढचा प्रश्न आहे खंजर 11 हा युद्ध सराव कोणत्या दोन्ही देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क भारत आणि किर्गिस्तान. पुढचा प्रश्न आहे कोणता दिवस भारतात पराक्रम दिन म्हणून साजरा करण्यात येतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड 23 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे अबुआ आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ झारखंड. पुढचा प्रश्न आहे अयोध्येत उभारण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि जे काही प्राणप्रतिष्ठा होत असताना गर्भगृहात कोण हजर होते? तर बघा पर्याय अ आनंदीबेन पटेल, पर्याय ब योगी आदित्यनाथ, पर्याय ड मोहन भागवत हे चारही त्या गर्भगृहात हजर होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प कोठे स्थापन करण्यात आला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क सुरत गुजरात या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे जातीय जनगणना करणारे भारतातील दुसरे राज्य कोणते बनले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड आंध्र प्रदेश. पहिले कोणते आहे? बिहार. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये भारतरत्न पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब कर्पूरी ठाकूर यांना बघा 49वा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. 50वा कोणाला प्रदान करण्यात आला? तर बघा लालकृष्ण अडवाणी यांना 50वा भारतरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. 49वा कर्पूरी ठाकूर. पुढचा प्रश्न आहे भारताचे प्रजासत्ताक दिन 2024 ची थीम काय आहे? तर योग्य उत्तर पर्याय ड विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. पुढचा प्रश्न आहे बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर योग्य उत्तर आपलं महाराष्ट्र बघा पहिले राज्य बनले आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नवीन मतदार नोंदणी पोर्टल नमो कोणी सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क JP नड्डा. पुढचा प्रश्न आहे फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क मनसुख मांडविया. पुढचा प्रश्न आहे ICCने वर्षातील सर्वोत्तम ICC T20 क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड केली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ सूर्यकुमार यादव. ODI कर्णधार रोहित शर्मा आणि टेस्ट कर्णधार पॅट कमिन्स. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? योग्य उत्तर पर्याय क पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर या दोघांनाही बघा 2024 मध्ये CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढचा प्रश्न आहे 2022-23 च्या पॉली उमरीगर पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड शुभमन गिल. पुढचा प्रश्न आहे 2022-23 चा माधवराव सिंधिया पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ मयंक अग्रवाल. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वोत्तम ब्रँडच्या यादीमध्ये LIC कितव्या क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब 23व्या. पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात दरवर्षी माघ मेळा आयोजित करण्यात येतो? तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे 2022-23 चा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पंच पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर पर्याय ड रोहन पंडित. पुढचा प्रश्न आहे हिवेश्वर ही कोणत्या रोगावरील पहिली स्वदेशी लस देशात तयार करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क हेपॅटायटिस A. पुढचा आहे एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या भारतीय धावपटूने सुवर्ण पदक जिंकले आहे? योग्य उत्तर पर्याय अ मानसिंह. पुढचा प्रश्न आहे
ICCचा उदय क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला किंवा प्रदान करण्यात आला? तर बघा योग्य उत्तर पर्याय ड विराट कोहली. पुढचा प्रश्न आहे ICCचा T20 क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब सूर्यकुमार यादव. पुढचा प्रश्न आहे कोणाच्या हस्ते हमारा संविधान हमारा सन्मान हे अभियान सुरू करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क जगदीप धनखड भारताचे उपराष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क राष्ट्रीय मतदार दिन. पुढचा प्रश्न आहे देशात कोणत्या राज्यात ऑरेंज उत्सव 2024 आयोजित करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड नागालँड. पुढचा प्रश्न आहे 47व्या आंतरराष्ट्रीय कोलकाता पुस्तक मेळ्यासाठी कोणता देश थीम देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क युनायटेड किंगडम. WHO ने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ कार्बो वर्दे. पुढचा प्रश्न आहे भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या कोणत्या डॉक्युमेंटरीला 2024 ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ टू किल अ टायगर. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार 2024 हा जाहीर झाला किंवा प्रदान करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब बिंदेश्वर पाठक. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणास पद्मभूषण पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे? पर्याय ड योग्य उत्तर वरीलपैकी सर्व. कुंदन व्यास, अश्विन बालचंद मेहता, पर्याय क प्यारेलाल शर्मा. या तिघांनाही बघा पद्मभूषण 2024 हा महाराष्ट्रातील व्यक्तींना जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे वाडाच्या 10 वर्षाच्या जागतिक अभ्यासात भारत कितवा सर्वात वाईट देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ब दुसरा सर्वात वाईट देश आहे. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी कोठे तयार होणार आहे? पर्याय ड कोची केरळ. पुढचा प्रश्न आहे डेझर्ट फेस्टिवल 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क जैसलमेर. पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदल दुसरे VLF कम्युनिकेशन स्टेशन कोठे स्थापन करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ विकाराबाद तेलंगणा. पहिले या ठिकाणी आहे, दुसरे या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न आहे चक्रीवादळ युद्ध सराव 2024 कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? योग्य उत्तर आहे पर्याय क भारत आणि इजिप्त. पुढचा प्रश्न आहे 2024च्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची थीम काय होती? योग्य उत्तर आहे पर्याय ड छत्रपती शिवाजी महाराज भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान ही थीम होती. 2023ची विचारली तर बघा ही होती 3.5 शक्तिपीठे आणि नारी शक्ती. 2024 पर्याय ड छत्रपती शिवाजी महाराज भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान. सर्वोच्च राज्य झांकी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ओडिशा. 2024चा सर्वोच्च राज्य झांकी पुरस्कार ओडिशा याला प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे पर्याय क 75वा. पुढचा प्रश्न आहे नुकतंच किती जणांना पद्म पुरस्कार 2024 हा जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ 132 जणांना. 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण, 110 पद्मश्री. टोटल 132 जणांना हे पद्म पुरस्कार 2024 हे जाहीर झाले आहेत. पुढचा प्रश्न आहे 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर बघा पर्याय ड इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न आहे अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेची AIPCCची 14वी आवृत्ती कोठे पार पडली? योग्य उत्तर आहे पर्याय ब विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकार किती जणांना जीवन रक्षा पदक देऊन सन्मानित करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड 31. पुढचा प्रश्न आहे 78व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत? योग्य उत्तर पर्याय ब डेनिस फ्रान्सिस. पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणत्या राज्यात स्थापन करणार आहे?
योग्य उत्तर आहे पर्याय ड ओडिसा. पुढचा प्रश्न आहे भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात UAE अरबी समुद्रावर कोणता हवाई सराव सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क डेझर्ट नाईट. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये किती व्यक्तींना कीर्तीचक्र पुरस्कार 2024 हे जाहीर झाले? तर योग्य उत्तर आहे पर्याय क 6 जणांना. पुढचा प्रश्न आहे भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे? तर बघा पद्मविभूषण, पर्याय ब पद्मविभूषण हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2024 चे पुरुष दुहेरी विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर योग्य उत्तर पर्याय ब रोहन बोपन्ना व मॅथ्यू ॲडबेन यांनी हे पटकावले आहे. आणि पुरुष दुहेरीच्या लिस्टमध्ये बघा रोहन बोपन्ना हे पहिल्या क्रमांकावर आले आहेत. पुढचा प्रश्न आहे आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ कुवेत. पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडमध्ये भारतीय TCS कितव्या क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ दुसऱ्या. पुढचा प्रश्न आहे डकार रॅली 2024 जिंकून या भयंकर शर्यतीचा जुना विजेता कोण बनला आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क कार्लोस सेन्झ. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय ड 26 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क अजित मिश्रा. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला शौर्य पदक जाहीर झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय अ सोमय मुंडे. पुढचा प्रश्न आहे सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी कामगिरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब विपिन इटनकर. पुढचा प्रश्न आहे ब्रिक्स बिझनेस एक्सलन्समध्ये कोणाला लीडरशिप पुरस्काराने सन्मानित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय ड मुथ्थूट फायनान्स. पुढचा प्रश्न आहे ICCचा 2023 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क पॅट कमिन्स. पुढचा प्रश्न आहे उत्तर प्रदेशचा गौरव सन्मान पुरस्कार 2023-24 कोणास जाहीर झाला? योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजेच रितू कारिदल, नवीन तिवारी या दोघांनाही बघा उत्तर प्रदेशचा गौरव सन्मान पुरस्कार 2023-24 हा जाहीर झाला आहे. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क अविनाश साबळे. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये देशातील किती जणांना शौर्य सेवा पदके जाहीर झाली आहेत? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ 1132 जणांना. पुढचा प्रश्न आहे एकेकाळी संस्कृत लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी ग्रंथलिपी प्रामुख्याने कोणत्या भारतीय राज्यातील होती? योग्य उत्तर आहे पर्याय क तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय सैन्य दलातील पहिली महिला सुभेदार कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क प्रीती रजक. पुढचा प्रश्न आहे नितीश कुमार यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे? योग्य उत्तर पर्याय ड बिहार. पुढचा प्रश्न आहे 17व्या बिग बॉस 2024चा खालीलपैकी विजेता कोण बनला आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क मुन्नावर फारुकी. 16व्याचा MC स्टॅन. पुढचा प्रश्न आहे 2023चा ICCचा पुरुष इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब न्यूझीलंडचा रचिन रवींद्र यांना मिळाला आहे. पुढचा प्रश्न आहे WEF च्या ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2023 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय अ 127वा. पुढचा प्रश्न आहे नुकतंच श्रीला मुजुमदार यांचे निधन झाले त्या कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ अभिनय. पुढचा प्रश्न आहे बघा वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी निगडीत आहे? तर योग्य उत्तर पर्याय क विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारताने कोणत्या देशाबरोबर करार केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क ओमान. पुढचा प्रश्न आहे ऑस्ट्रेलियन ओपन 2024 चे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क यानिक सिन्नर. दुहेरीचे विजेतेपद बघा रोहन बोपन्ना. पुढचा प्रश्न आहे 69व्या फिल्मफेअर पुरस्कार 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड गांधीनगर, गुजरात. पुढचा प्रश्न आहे दुसरे विश्व मराठी संमेलन 2024 कोणत्या ठिकाणी पार पडले? तर योग्य उत्तर पर्याय ड नवी मुंबई या ठिकाणी.
पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या NCCने प्रतिष्ठेचे पंतप्रधान बॅनर 2023-24 चे विजेतेपद पटकावले? तर योग्य उत्तर आपल्या महाराष्ट्राने बघा हे पंतप्रधान प्रतिष्ठेचे बॅनर 2024 चे विजेतेपद पटकावले. पुढचा प्रश्न आहे, FIH हॉकी 5S महिला विश्वचषक स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले? तर बघा पर्याय अ नेदरलँड या देशाने बघा हे पटकावले आहे. महिला आणि पुरुष महिलाचे विजेतेपद नेदरलँडने पटकावले आणि पुरुषचे विजेतेपद देखील नेदरलँड या संघानेच पटकावले. पुढचा प्रश्न आहे बघा, महदा केहान 2 व हल्फ या उपग्रहाची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क इराण या देशाने. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात पहिले बालस्नेही न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब पुणे या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2024 साठी कोणत्या टॅग लाईनचे अनावरण केले आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड चुनाव का गर्व देश का पर्व या टॅगलाईनचे अनावरण केले आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिले संशोधन IIT सॅटेलाइट कॅम्पस कोठे उभारले जाणार आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ड उज्जैन या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या महिला क्रिकेटरची UP पोलिसात DSP म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ दीप्ती शर्मा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? तर योग्य उत्तर बघा पर्याय क अशोक सराफ यांना 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 2022चा अप्पासाहेब धर्माधिकारी, 2021चा आशा भोसले. पुढचा प्रश्न आहे बघा, 75व्या प्रजासत्ताक दिनी शौर्यासाठी कोणाला वायुसेना पदक प्रदान करण्यात आले? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब निखिलता मल्होत्रा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 22 जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून घोषित केला? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ कॅनडा. पुढचा प्रश्न आहे, MVSSU ची 44वी अखिल भारतीय गुन्हेगारी परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क गांधीनगर गुजरात. पुढचा प्रश्न आहे, पंचायती राज संस्था PRIS फायनान्स अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर बघा योग्य उत्तर पर्याय ब RBI या संस्थेने. पुढचा प्रश्न आहे, विश्वकर्मा पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या IITच्या विद्वानाला पाणी आणि स्वच्छता श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार हा प्राप्त झाला आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क IIT गुवाहाटी ला सर्वोत्कृष्ट उत्पादन डिझाईन पुरस्कार हा प्राप्त झाला आहे. मित्रांनो अशा प्रकारे बघा जे काही 230 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.